आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज। निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। चार तासात पोलिसांची धडाकेबाज कारवाई। सिव्हिल हॉस्पिटल हल्ल्याचा कट उधळला, 4 आरोपी जेरबंद। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केवळ 4 तासात पर्दाफाश करत 4 संशयितांना जेरबंद केले। महात्मा गांधी चौक पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक कारवाईने संभाव्य रक्तपात टळला। ओपीडी विभागासमोर वंशवाली हा संशयास्पद हालचाली करताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या नजरेस पडला। तपासणी दरम्यान त्याच्याकडून लोडेड गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे। चौकशीत त्याने सांगितले की तो व त्याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ गायकवाड आणि सौरभ पोद्दार हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्यासाठी आले होते। यातील 4 जण गर्दीचा फायदा घेत पसार झाले। घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ 2 पथके तयार करून शोध मोहीम हाती घेतली। गुप्त माहितीनुसार पोलिसांनी मिरज शहरात सापळा रचून शिताफीने सर्व 4 आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत पिस्तूल, काडतुसे, कोयता व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या धाडसी कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी स्वतः महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यास भेट देऊन पथकाचे अभिनंदन केले व रिवॉर्ड जाहीर केला। मिरज पोलिसांच्या या तत्पर व अचूक कारवाईमुळे एक भीषण हल्ला रोखण्यात यश आले असून सांगली जिल्हा पोलिसांच्या शिताफीची ही कारवाई सर्वत्र कौतुकास पात्र ठरली आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।